नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे की पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकासाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे। जर पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक असेल आणि नसेल किंवा रेशन कार्ड धारक संपूर्ण असेल तरी सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। जर तुमच्याकडे आधीच रेशन कार्ड असेल किंवा तुम्ही नवीन रेशन कार्ड मिळवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। सध्याच्या नियमानुसार रेशन धारकांना गहू, तांदूळ आणि काही राज्यामध्ये तर तेल पण मिळत आहे। मात्र सरकारने आता रेशन कार्डासाठी अधिक सुविधा देण्यासाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहे। यामुळे रेशन कार्ड धारकांना केवळ गहू आणि तांदूळच नाही तर इतर अनेक जीवनावश्यक वस्तू देखील मिळणार आहेत। या बदलामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा फायदा होईल। रेशन कार्ड धारकासाठी सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा। नवीन नियमानुसार रेशन कार्ड धारकांना गहू आणि तांदूळासह आता हरभरा, साखर, तेल, गॅस सिलेंडर आणि निश्चित आर्थिक रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाऊ शकते। या निर्णयामुळे कुटुंबाच्या जीवनमानात मोठ्या प्रमाणावर सुधारणा होईल आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना यामुळे आवश्यक मदत मिळेल। तसेच या नवीन योजनेचा फायदा घेण्यासाठी रेशन कार्ड धारकांना आवश्यक मार्गदर्शन आणि सूचनांनी दिली जातील। या योजनेअंतर्गत अनेक लाभ मिळण्यासाठी योग्य पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल। सरकारच्या या नव्या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक सुरक्षितता आणि जीवनाची गुणवत्ता सुधारता येईल। दारिद्र्य रेषेखालील रेशन धारकांना आता अधिक लाभ मिळणार आहेत। सध्या प्रत्येक व्यक्तीला 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू दिला जातो, परंतु या रेशनचे प्रमाण वाढवून 7 किलो पर्यंत केले जाऊ शकते। यासोबतच सरकारने निर्णय घेतला आहे की गहू आणि तांदळासोबत आता डिझेल, खाद्यतेल, मोहरीचे तेल, हरभरा, साखर आणि प्रत्येक 3 महिन्यांची एक गॅस सिलेंडर दिले जाईल। हे सर्व प्रकारचे लाभ गरिबांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदत ठरू शकतात। सरकारच्या कॅबिनेट बैठकीत या बाबीबद्दल चर्चा करण्यात आली आणि यावर काम सुरू करण्यात आले आहे। रेशन वितरण प्रणाली सुधारणा करण्याची सुद्धा कॅबिनेट बैठकीच्या दिलेल्या माहितीप्रमाणे सरकार रेशन वितरण व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी उपाययोजना करत आहे। तसेच या योजनेसाठी आवश्यक असलेल्या संसाधनांची उपलब्धता आणि वितरणाच्या पद्धतीवर सखोल विचार केला जात आहे। सरकारने एक नवा कार्यक्रम तयार केला आहे ज्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून रेशन वितरण तत्काळ आणि योग्य पद्धतीने होईल यावर लक्ष दिले जाईल। यामुळे गरिबांना त्यांच्या गरजेनुसार अधिक रेशन मिळेल आणि यामुळे सामाजिक न्याय साधला जाईल। लवकरच या सर्व रेशन धारकांसाठी फायदा सर्व नागरिकांना मिळायला सुरुवात होईल। सध्या स्थितीत 1000 रुपयाची रक्कम देण्यात येत आहे, पण ही रक्कम वाढवून 2000 रुपये करण्याची चर्चा सुरू आहे। जर हे लागू झाले तर रेशन कार्ड धारकांना दरमहा 1000 ऐवजी 2000 रुपये मिळू शकतील, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत मोठा बदल होईल। या योजनेअंतर्गत मिळणारे अतिरिक्त 1000 रुपये त्यांना अधिक स्थिरतेचा अनुभव देऊ शकतात आणि कुटुंबाचे जीवनमान सुधारू शकतात। यामुळे त्यांना रोजच्या जीवनातील खर्चाचा ताण कमी होईल आणि काही प्रमाणात वित्तीय सुरक्षा मिळू शकते। या योजनेचा प्रभाव नक्कीच गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठ्या प्रमाणात दिलासा देईल। परंतु नवीन रेशन कार्ड योजना 2025च्या अखेरपर्यंत रेशन कार्ड धारकासाठी लागू होऊ शकते। मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेबाबत सखोल चर्चा झाली असून ती मंजुरीसाठी थोडा वेळ लागू शकते, परंतु लवकरच याचा फायदा जनतेला मिळू शकते। अशा योजनेनुसार रेशन कार्ड धारकांना दरमहा 1000 रुपये प्राप्त होणे सुरू झाले आहे। ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते, ज्यामुळे त्यांच्या रोजच्या जीवनात काहीतरी आर्थिक सहाय्य मिळते। या रकमेचा उपयोग गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांचे जीवनमान सुधारण्यात मदत करतो आणि त्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा आणि आवश्यकतेची पूर्तता करण्याची मदत करतो। म्हणून लवकरात लवकर जर तुम्ही रेशन कार्ड काढले नसेल तर नवीन रेशन कार्ड काढावे आणि KYC पूर्ण करावी, जेणेकरून येणारे जे पण लाभ आहे, जे पिवळे, केशरी, जे पण तुमच्यापाशी रेशन कार्ड असेल त्यांना हा लाभ मिळेल। म्हणून संपूर्ण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा।